वारंवार तुमच्यावर पण आरोप होतो की महिला आयोगाचा अध्यक्ष तुम्हाला व्हायचं आहे, म्हणून हे सारखे आरोप तुम्ही करता. मी तुमच्या माध्यमातून पुन्हा सांगते, मी लोकप्रतिनिधी म्हणून मला सभागृहात जाणारी मी महिला आहे. मला महिला आयोगाचा अध्यक्ष व्हायचं नाही. मी प्रत्येक काय होतं, हाच प्रॉब्लेम आहे चाकणकरांचा. प्रदेशाध्यक्षाचा राजीनामा मागितला, तिथेही काम त्यांचं अजिबात चांगलं नाही. महिलांना काय ते बाकीच्या गोष्टी आहेत. मग रुपाली पाटील ठोंबरेला महिला आयोगाचा प्रदेशाध्यक्ष व्हायचंय असं म्हणणार. आता आयोगाचं संपदा डॉक्टर आयोगाच्या बाबतीत राजीनामा मागितला तर रुपाली पाटील ठोंबरेला बरं आम्ही राजकारणात आलोय, आम्ही राजकारणात मग काम करून सिद्ध करून पद मागायला आलोय. परंतु मला ना आयोगाचा अध्यक्ष व्हायचंय ना प्रदेश अध्यक्ष व्हायचंय. मला निवडून लोकांच्या मनावर राज्य करणारी, लोकांचं काम करणारी मी आहे. मी सभागृहात जाणार आहे. परंतु म्हणून आयोगाने असा अन्याय केलेला सहन करायचा का? आणि मला सांगावं, चाकणकर बाई राजकारणात कशासाठी